राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची चाचपणी सुरू. सर्वेक्षणानंतर अहवाल आल्यावर लाभार्थ्यांची निश्चिती होईल. महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी 50 मिनिटं खलबतं. मुंबईतील वाहतुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं राज ठाकरेंची माहिती. मुंबईतील विकास कामांचा फडणवीसांना आराखडा दिल्याची राज ठाकरे यांची माहिती. टाउन आहे पण प्लॅनिंग नाही. सरकारवर टीका. रस्ते बनवणं हा धंदा असल्याचंही लगावला टोला. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांना मोठा दिलासा. 25,000च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन. सुनेत्रा पवारांची संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी. कंगना रनौतच्या निवासस्थानी भेट. पत्नी कुठे गेली याची माहिती नसते. दादांची मिश्किल प्रतिक्रिया. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासंदर्भात बैठकीला सुरुवात. मंत्री छगन भुजबळांच्या अध्यक्षतेखाली बैठक. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती. तत्वाकरता व विचारकर्ता मारण्याचीही तयारी. सद्भावना रॅली. बाळासाहेब थोरातांचा आक्रमक पवित्रा. तर वातावरण कोण बिघडवतं? अमोल खताळ आणि संग्राम भंडाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा. वर्ध्यात अजित पवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. केवळ 2 आमदारांची उपस्थिती. पालकमंत्री पंकज भोयर परदेशात तर सुमित वानखेडे आणि दादाराव केसींची दांडी. नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली. कृष्णा नदीच्या पुरामुळे भाविकांची गैरसोय. सांगलीतील कृष्णा नदीची पातळी 43 फुटावर. धोका पातळीच्या अगदी जवळ. पूरपट्ट्यातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर.